झाडावर चढून कुऱ्हाडीनं तो लाकडं फोडू लागतो. आणि अचानक कुऱ्हाड त्याच्या हातून निसटते आणि वारुळावर जाऊन पडते. कुऱ्हाड घेण्यासाठी तो झाडावर उतरतो. वारुळाजवळ येऊन पाहतो तो काय, कुऱ्हाड वारुळावर पडल्यामुळं त्यातून रक्त वाहू लागतं. आणि क्षणातच त्यातून एक दिव्य प्रकाश आपल्याला दिसू लागतो आणि हळूहळू अजानुबाहू स्वामींची तेजस्वी मूर्ती विराट रूपानं प्रकट होते. तुम्हा भक्तांसाठी मी सदैव सर्वत्र या चराचरात उपलब्ध आहे. खरे पर्यावरण रक्षकच माझे खरे भक्त आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.